भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक इचलकरंजी मनपा तथा मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माननीय श्री तानाजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मी वडार महाराष्ट्राचा नवी मुंबई राज्य संघटना कोल्हापूर जिल्हा। टीप साहेब परगावी असल्यामुळे शुभेच्छा स्वीकारण्यास उपस्थित असणार नाहीत। इचलकरंजी शहरातील गावभाग पोलीस स्टेशन लगत ड्रेनेज व पाईपलाईनच्या कामासाठी खोदलेला रस्ता तब्बल 1 महिना 10 दिवसांपासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरला आहे। सुरुवातीला केवळ सुमारे 10 फूट रुंदीचा खड्डेमय रस्ता वाहतुकीसाठी खुला होता, मात्र गेल्या 10 ते 12 दिवसांपासून संपूर्ण रस्ताच बंद करण्यात आल्याने नागरिक, शालेय विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। या मार्गाचा वापर लालनगर, शांतीनगर, भाग्यश्री कॉलनी, लाखेनगर तसेच परिसरातील इतर गावातील हजारो नागरिक दररोज ये-जा करण्यासाठी करतात। रस्ता बंद असल्यामुळे पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागत असून वेळ, इंधन आणि आर्थिक नुकसानही सहन करावे लागत आहे। काही दिवसांपूर्वी महापौरांनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदाराला काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या, मात्र त्यानंतरही कामाचा वेग वाढलेला दिसत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। त्रस्त नागरिकांचा आरोप आहे की प्रशासनाच्या सूचनांनाही कंत्राटदार गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे। त्यामुळे हा रस्ता तातडीने वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा नागरिकांना दिला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकता गेले 1 ते 1.5 महिने झाले या रस्त्याचं खोदकाम ड्रेनेज आणि पाईपलाईन साठी केलेलं होतं, पण काम हे संत गतीने चालू आहे। परवाच महापौरांनी येऊन काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशाचं निवेदन सूचना केल्या, तरी सुद्धा काम हे संत गतीने चालू आहे। इथे पुढेच असणाऱ्या आंतरभारती शाळा आहे, समोरचे इंदिरानगर असतील, शांतीनगर असतील, रोहिदास नगर असतील किंवा इकडचे नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना शाळेला जायसाठी त्रास होत आहे। खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे। तुम्ही पाहू शकता रस्ता ब्लॉक करून टाकलेला आहे। मला प्रशासनाला निवेदन करायचं आहे की हे काम बंद करून पावसाळ्यानंतर चालू केले तरी काही वेगळं ठरणार नाही, तर लवकरात लवकर काम आटवून किंवा रस्ता पूर्ण मोकळा करून नागरिकांना हा रस्ता खुला करावा ही नम्र विनंती।